हॅलो, कसं आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल। नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज आहे रक्षाबंधन। तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मी तयार झालेली आहे रक्षाबंधनासाठी। प्रथमेश कालच आला रक्षाबंधनानिमित्त, काल त्याला यायला बराच उशीर झाला, त्यामुळे तो म्हटला आज रक्षाबंधनाचं थोडंफार शूट करावं। तर मग आज कसं आज सगळा स्वयंपाक वगैरे आवडलेला आहे। आता राखी बांधायची आहे। प्रचंड बाहेर पाऊस पडतोय, त्यामुळे असं ढग सगळे झाले। बाहेर सगळं असं वातावरण गार थंडगार झालेलं आहे, पण ठीक आहे। आता राखी बांधतो आम्ही। प्रथमेश आणि मंथन सुद्धा दोघे सुद्धा तयार झालेले आहेत। तुम्हाला दाखवते ते दोघे कसे तयार झालेले आहेत आणि मी कशी तयारी केलेली आहे। मंथन छान तयार झाला आणि इथं मंथनचा मामा तयार झालेला आहे। हा हा, इथं असं आपलं ताट तयार आहे छानपैकी। आता राखी बांधते दोघांना। लहानपणी मजा यायची रे रक्षाबंधनच्या वेळेला। दादा पुऱ्या गेल्या रे। असा पाऊस पडतोय आज। तर आता रक्षाबंधन राखी बांधून झालेली आहे आणि आता आम्ही जेवण करतो सगळेजण। प्रचंड भूक लागली, स्वयंपाक करून ठेवला होता, त्यामुळे आता जेवायला काही फारसा वेळ लागणार नाही आणि पाऊसही प्रचंड पडतोय। तर तुम्ही कसं केलं रक्षाबंधन? तुमचं झालं? तुम्ही बांधली का राखी? नक्की कमेंट मध्ये सांगा। तर रक्षाबंधन झालं, राखी बांधून झालेली आहे आणि आज मस्त असं नारळी भात बनवलाय, पहिल्यांदाच बनवलाय, त्यामुळे छान जमलं भात असं मला वाटतंय फार। आणि आता मी सगळेजण जेवण करून घेतो। तर हा आजार 1-2 दिवस झालं तरी सुद्धा हा आला माझ्यासाठी एवढा लांब। आणि कसं आहे, बोलायचंय फार याच्याविषयी। शांत आहे आमच्या घरात सगळ्यात आणि आम्ही मोठे आहोत खरं तर, पण आम्ही म्हणावी तशी आई वडिलांची जबाबदारी घेत नाहीये। पण हा आमच्यापेक्षा लहान आहे, तरी लहान वयाच्यानं म्हणाल तशी तो जबाबदारी घेतो। जेवढं त्याच्याकडून शक्य होतो तो करतोय आई वडिलांसाठी आणि त्याचा मला फार अभिमान वाटते खरं तर। आणि आता जेवण करून देतो आम्ही सर्वजण, तुम्ही सुद्धा या जेवायला। आणि हा 15 ऑगस्टला गावी गेला होता। इकडे यायचं, हा आला काल, मी तारीख होती 18 तारीख होती, त्याला 18 तारखेला, तर 15 ऑगस्टला गावी गेलेला होता। त्यामुळे आईनं भरपूर खाऊ पाठवलाय, तर तोही तुम्हाला दाखवायचं आईनं काय काय पाठवलंय ते। आणि
आता जेवण करून घेतो. भूक तर प्रचंड लागलेली आहे. सो चला आईने बघू काय काय खाऊ पाठवला येतो. आईने ही बॅग शिवली आहे माझ्यासाठी, तर तिने ती प्रथमेश सोबत पाठवून दिली आहे. त्याच्या आतमध्ये पण अजून बॅग आहेत बहुतेक, मला प्रथमेश सांगत होता. बघते मी. किती छोटीशी छानशी बॅग आहे बघ. हे बघ, तुझ्या स्कूलच्या टिफिनसाठी होईल आहे ना. किती छान शिवली आहे. ऑलराऊंडर आहे ती, ऑलराऊंडर. एक बॅग शिवली आहे. छान आहे कलर. त्याच कलर छान आहे की याचा. काय नको ना पडदा शिवलाय. पडदा ती मला बोलली होती, तर मग तिला सांगितलं होतं की मला एक साडीचा पडदा करून दे. तिने असं छान झालं वगैरे करून पडदा शिवलाय. मला खिडकीला हवा होता लावायला एका. आता जेव्हा मी हे लावेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन. आणि ही पिशवी आहे छानशी. याला इथं चेन आहे, चेन टाइप शिवली आहे. छान आहे ना, कलर छान आहे ना. अशी याच्यात साईड घालायचा, अशी घेऊन जायची. अजून काय आहे, डब्बा आहे. डब्बा आजीने खाऊ पाठवलाय. डब्यामध्ये काय आहे, लाडू आहे. डिंकाचे लाडू आहे, तरी बुंदीचे लाडू आहे. मजा आहे बाबा, एका पोरग्याची मजा आहे. मग त्याला बुंदीचे लाडू खायचे होते, मग त्याने आजीला सांगितलं होतं. मला काही जमत नाही लाडू करायला, तर त्याने सांगितलं आईने पाठवून. हा कोल्हापुरी भडंग दिलाय. कोल्हापुरी भडंग मला आवडतं म्हणून. आणि शेवया दिल्यात तिने. मे महिन्यात गेलं तेव्हा सांगितलं होतं, पण तेव्हा केल्यास तिने येणे म्हणत होती, पण मी आणल्या नव्हत्या. पण तिने यायला पाठवून दिल्या. ही थोडीशी डाळ आहे, आमच्या शेतातली डाळ आहे, तर तिने ती पाठवून दिली आहे. कोरट्याची चटणी दिली, कोरट्याची चटणी. आणि ह्याच्यामध्ये कुटे. आणि ही सुद्धा एक छानशी पिशवी आली. आता आपल्या बाजारासाठी पिशवी आली. इतकं पाठवून दिलेलं आहे तिने, तर थँक्यू आई. तुला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. खूप जेवढं तिला जमेल त्याच्यापेक्षा खूप काही तिने दिलेलं आहे. ती द्यायचा नेहमीच प्रयत्न करते. तर ते जेवढे आपल्यासाठी करतात ना, त्यातली एखादी जरी गोष्ट जमली तर ती खूप होईल असं वाटतं मला. थँक्यू. चांगला लाडू तुला. छानसं दुपटं पाठवलंय. असं छान आहे ना, ठिकाणी ठिकाणचं दुपटं. आणि 2 गुंचे पाठवले. गुंची बाळासाठी पाठवले. ते तुम्हाला मागे म्हटलं होतं की अक्षय माझा मामी भाऊ, तर त्याच्या बायकोचं नाव आहे संस्कृती, तर त्याची डिलिव्हरी झालेली आहे ना. त्या बाळासाठी आईने पाठवले गुंचे आणि दुपटं. कसं छान गुंचे शिवून दिलेत. असे छोटे छोटेसे छान वाटतात ना, मस्त वाटते बघे. तुला पण कोणची घालायची का आता? लहानपणी घातली ना कोणची. एक छोट्याने एक मोठीशी शिवली. मुलांची वाढ कशी पटकन पटकन होते, पहिल्या दुसऱ्या महिना कसं छोटे कपडे बसत नाहीत 1-2 महिन्यानंतर. त्यामुळे तिने छोटी एक गुंची आणि मोठी एक गुंची
असं शिवून दिले. तर आमचं जेवण वगैरे आवरलेलं आहे आणि आता पाऊस सुद्धा थांबलेला आहे. तर आता मी ब्लॉग एंड करते, पण म्हटलं त्याच्यामध्ये थोडंसं शेअर करावं. रक्षाबंधनाची खरी मजा ना लहानपणी प्रचंड यायची, कारण तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र असायचो. माझे मोठे भाऊ सगळेजण सचिन दादा म्हणा किंवा आदित्य, प्रथमेश, सगळे असे एकत्र असायचे. आणि तेव्हा मग आम्ही कसे एकत्र राखी बांधायचो. आता कसं प्रत्येकजण कामाच्या निमित्ताने आम्ही सासरी, त्यामुळे थोडंफार हे होते, पण हे नाती घट्ट राहतात कायमस्वरूपी. आपण भलेही शरीराने लांब असलो तरी मनाने आपण सर्वजण एकत्र असतो. नाही आपल्याला रक्षाबंधनाला जायला जमलं किंवा एखाद्या वेळेस नाही भाऊ आपल्याकडे आला तरी काही प्रॉब्लेम नसतो, कारण प्रत्येकाची जबाबदारी असते, प्रत्येकाला ती जबाबदारी पेलावी लागते. प्रत्येकाचं नाही म्हटलं तरी आता कसे प्रत्येकाचे संसार सुरू आहे, त्यामध्ये संसारात आपण जबाबदारी असते प्रचंड. प्रत्येकाला कामाचा व्याप असतो, घरची जबाबदारी असते, मुलाबाळांचं सर्वांचं करायचं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या जबाबदारी सांभाळताना आपल्याला जायला भेटते किंवा भावाला यायला नाही मिळालं तरी राग म्हणून घ्यायचा नाही कुठल्याच बहिणीने किंवा कुठल्याच भावाने. उलट आपण आता कसं फोन, मेसेज, व्हॉट्सअपद्वारे आपण एकमेकांना व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांना पाहू शकतो, भेटू शकतो, पाहू शकतो. आणि त्यानिमित्ताने आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकतो. असं काही नाही की समोर आल्यानंतरच रक्षाबंधन सेलिब्रेट होतं. आपल्या मनात जर भावना छान असतील ना तर मग नक्कीच सगळं छान होतं. तर आता सचिन दादाचा फोन आला होता की रक्षाबंधनाच्या शुभेच्छा म्हणून राखी पोहोचली. इतकं छान वाटलं ना, तो तर एक मोठ्या भावासारखाच जाणवतो. आणि लहानपणापासून फार छान बॉन्डिंग आहे आमचं. जसं प्रथमेश सोबत आहे तसंच सेम बॉन्डिंग त्याच्यासोबत सुद्धा आहे. जास्त अटॅचमेंट त्याच्याशीच आहे, कारण तो गावाजवळ असून सुद्धा त्याने लहानपणापासून आम्हाला सर्व बहिणींना प्रेम तितकंच दिलं आहे त्याने सुद्धा. तर त्याचा फोन आला, बराच वेळ बोलणं झालं, खूप छान वाटलं. आणि त्यानेही त्याच्याही अगदी लहान वयात त्याला जबाबदारी पडली, पण त्यानेही ती चांगली पेललेली आहे. त्याचाही मला फार अभिमान वाटतो, जसं प्रथमेशचा वाटतो तसं सुद्धा. आणि छान गेला आजचा एकंदरीत दिवस, मस्त गेला. आणि अशा ह्या मेमरीज आहेत, खूप सुंदर मेमरीज आहेत, त्या अशाच आयुष्यभर कायम राहावत आईवडिलांच्या नंतर सुद्धा, एवढीच वाटतं. तर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.